महाराज आज सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आणि महाराजांनी सांगतो या शब्दापासून अभंगाची सुरुवात केली. सांगतो या शब्दाचा जर का आपण बारीक विचार केला रवी महाराज तर जगाच्या पाठीवर एवढे सांगणारे एक टाइम ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे. कोणी सांगत नाही, कोणालाही सांगत, पण कोणीही कुणाला सांगून जमत नाही. सांगतो कोण, सांगतो कुणाला आणि सांगतो काय हे फार महत्वाचं आहे. सांगताय कोण, तुकोबारा सांगतात. सांगताय कुणाला, तुम्हाला आणि मला सांगतात. सांगतात काय तर तुमच्या माझ्या हितात. महाराज इतके सांगणारे झाले, निवृत्ती महाराज ऐकणारे कमी पडते. इतके कीर्तन आहेत ऐकणारे कमी. नुसते कीर्तन जाम झाले लोक कीर्तन ऐकू. घर बांधायचे कीर्तन याम लेवल काय, घर पाडायची. मला एका ठिकाणून फोन आला म्हणे महाराज तुमचं कीर्तन घ्यायचं म्हणे आमच्या गावात. म्हणलं काय अडचण नाही, घ्या. म्हणलं कशा निमित्त आहे ते म्हणे आम्ही डीपी बसवलो. डीपी म्हणलं आता डीपी बसवलो अभंग कोणता घ्यावा. मी लय चॅप्टर ना, मी अभंग घेतला सहस्र दीप कैशी उजेडच. मला दुसऱ्या एका ठिकाणून फोन आला म्हणे महाराज तुमची सेवा घ्यायची. म्हटलं काय अडचण नाही, तुमचा एक दिवस आम्हाला घालायचा आहे. कोणता घालू. म्हणलं 10 13 वाजता कोणता घाला, काय अडचण नाही म्हणलं आपल्याला. ठीक आहे म्हणे मग तुमचा एक दिवस घ्यायचा आहे. म्हटलं ठीक आहे. सगळं ठरलं महाराज, अंतर ठरलं, गाव ठरलं, सगळं ठरलं. आणि ठेवता ठेवता मी त्या माणसाला विचारलं, म्हणलं महाराज कार्यक्रम कशा निमित्त आहे. तो म्हणे महाराज आपण कुक्कुट पालन उभा केला म्हणे. कुक्कुट पालनाच्या उद्घाटनाची कीर्तन करायला काय आपल्याला कुठं कीर्तन करायला काय. म्हटलं ठीक आहे घेऊ, पण नाही बुद्धी तर आपण पडली. म्हणलं अभंग कोणता घ्या, कारण आता कुक्कुट पालनाची उद्घाटना अभंग काय आणि कोंबडी पळाली तंगडी धरून अभंग कीर्तनाला. म्हणजे अशी इतके कीर्तन सांगायचा अर्थ सांगणारे इतके झाले, व्यासपीठ इतके झाले की ऐकणारे कमी. ज्या माणसाला जिथे व्यासपीठ भेटलो तो तिथे उभारून बोलतो. एका ठिकाणी एका दहाव्याचा कार्यक्रम होता आणि दहाव्याच्या कार्यक्रमात दिवशी सगळे लोक दहाव्याची क्रिया करत होते. एक माणूस घेऊन बसला आणि त्यानं फक्त एवढं ऐकलं की शामरावचा कार्यक्रम आहे. त्यानं असा चांगला वेळ पाहिला आणि तटकन उभा राहिला आणि बोलू लागला म्हणे आज शामरावच्या गेल्याने आपल्या गावाची खूप मोठी हानी झाली. शामराव म्हणजे आपल्या भागाचं भूषण होता. शामराव म्हणे ना बायकोचं नाव होईना जातो उचलूनच आपण. इतके बोलणारे पण महाराज कुणी कुणाला बोलून चालत नाही. सांगणाऱ्याला अधिकार असावा, सांगणाऱ्याला बाबा अनुभव असावा आणि सांगणाऱ्याचं सांगणं हे ऐकणाऱ्याच्या हिताचं असावं. विठ्ठल तुकोबाराय सांगता अधिकार आहे का. अधिकाराशिवाय कुणी कुणाला बोलू नये महाराज. अधिकाराशिवाय कुणीच कुणाला काही म्हणू नये. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्यानं भजण्याच्या चुका काढा. ज्याला बायको घरीच्या द्यायला त्याने यायच्या चुका काढावा. यायच्या चुका कोणी काढावा. परमार्थात रुजलेल्या माणसांनी चुका काढल्या तर त्या मान्य होतील. बाबाजी सारख्या माणसांनी चुका काढल्या तर मान्य होतील. ज्यांना त्यांना आपलं टेस्ट आहे की नाही. लाल लाईट लागतो का पिवळा लाईट लागतो का फेस बाहेर अधिकाराशिवाय बोलायचं. अधिकार असणं गरजेचं आहे की नाही. आता मला सांगा माझ्यासारखा एखादा सर्वसामान्य माणूस उद्या देळगाव राजासारख्या शहरात जाऊन म्हणला उद्या देळगाव बंद ठेवा. ऐकणार नाही ना, ऐकण्याचा संबंधही. पण जर का उद्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन म्हणाले की उद्या महाराष्ट्र बंद ठेवा, कुणाची हिंमत आहे का चालू ठेवायची. का मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचा राजा आहे आणि महाराष्ट्राच्या राजाला महाराष्ट्राच्या प्रजेला सांगण्याचा काय अधिकार आहे. जर का पंतप्रधान दिल्लीत येऊन म्हणाले की उद्या भारत बंद ठेवा, कुणाची हिंमत आहे का चालू ठेवायची. का पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या प्रजेला सांगण्याचा अधिकाराशिवाय माणसाने बोलू नये. कोरोनाच्या टाइमी पंतप्रधान दिल्लीत येऊन म्हणाले 2 गज की दूरी मास्क है जरूरी भाई और बहनों. त्यांनी दिल्लीत मास्क लावायला सांगितले, आपण गल्लीत लावले. त्यांनी पराती वाजवायला सांगितले, आपण फोडून टाकले. पंतप्रधान देशाचा राजा आहे आणि देशाच्या राजाला देशाच्या प्रजेला सांगण्याचा काय अधिकार असावा लागतो ना. बाप पोराला म्हणतो बाळ्या हे घे बिडी आणि पिस्तूल लिहून पेटू ना. बाप ते पोरग बिडी घेत. बसा बसा लवकर बसा बसा पटकन बसा 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 पटकन बसा. हे लोक तुमच्याकडे बघतात बाकी काही नाही. बसा विठायला बापाने पोराच्या हातात बिडी दिली आणि बाप म्हणे बाळ्या हे घे बिडी आणि पेटून आण. बाळ्याने ती बिडी घेतली, चुलीवर धरली, बापापर्यंत येऊस तर बिडी विजून गेली. बाप म्हणला बाळ्या मूर्खा नालाय का, जीवनात साधी बिडी पेटून आणता आली नाही, तू काय करणार आहे. बाळ्या म्हणला मला चॅलेंज. आणि आजकालचे बाळे चॅलेंज करायला लागी राहिलेच नाही बाप. पोरायला काही म्हण. मी तर कीर्तनात पोराला बोलतच नाही. एक जण कीर्तनात म्हटलं पुढे बसलो तर लय वळवळ करायचं, लय बडबड करायचं. मला मुकडा वेळेस बोलू नको. ती म्हणे तूच बोलू नको.
कवाचा बडबड करून राहिला म्हणे, त्याला ती 8 स्टेप पाहिजे सवय. तूच बोलू नको म्हणलं. अरे मला बोलायला तर निवृत्ती महाराजांना बोलवलं ना, तुपलं काय ते म्हणे, तू एवढा हुशार आहे का म्हणलं. मग म्हणे सांग अशी कोणती गोष्ट आहे जी वर गेल्यावर खाली येत नाही. मग आता वर गेल्यावर खाली येत नाही असं काय, गुरुत्वाकर्षणचा नियम आहे ना, जे वर जाणार ते खाली येणारच आहे ना. ते म्हणे एवढं सोपं तुला येत नाही का म्हणे, उंची. म्हटलं बाप हो, अवघड. अशी बाळे अवघड असतात महाराज, काय काय बाळ्याला अवघड आहे. एक जण पोरग सोमवारी शाळेत नाही गेलं महाराज, मंगळवारी शाळेत नाही गेलं, बुधवारी शाळेत गेलं. बुधवारी शाळेत आल्यानंतर त्याच्या मास्तर विचारलं, काय म्हणे रे सोमवारी मंगळवारी 2 दिवस शाळेत न्यायला काहून. तू म्हणे गुरुजी आपली काही चूक नाही म्हणे, सोमवारी आपल्या मम्मीने आपली पॅन्ट धुतली, ती पॅन्ट अशी वाळू घातली, मी दिवसभर त्या पॅन्टीपाशी उभा होतो. म्हटलं पॅन्ट वाळली की घालायची, आणि पॅन्ट काय वाळली नाही, मी काही शाळात. मग दुसऱ्या दिवशी काय झालं म्हणे, दुसऱ्या दिवशी गुरुजी मी पॅन्ट घातली आणि मी शाळाकडे यायला निघलो म्हणे, तुमच्या घरापुढं तुमची पॅन्ट वाळत. मला वाटलं आज गुरुजी येत नाही की काय. इतकी बाळे अगोदर एकाला शाळात दिशा शिकवल्या महाराज, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, आणि त्याला म्हणे सांग तुपल्या पुढं पूर्व आहे, इकडं दक्षिण आहे, इकडं उत्तर आहे, मग तुपल्या मागं काय. त्याने दोन्ही हात अशी मागे घेतले. ते म्हणे गुरुजी सर मी आपल्या मम्मीला म्हणलो होतो तू काही कर, गुरुजी चॅप्टर ते बरोबर ओळखते, मी फाटकी पॅन्ट घालून शाळात आलो. गुरुजी म्हणे तुला विचारलं काय, तू सांगतो का. इतके बाळे चॅप्टर असतात. कीर्तनात बाळायला बोलायचं लागत नाही, एक महाराजलाच बोलायचं. उभा करायचा माणसं, सांग 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस काय जड. ते पोरग म्हणे बाबा लोखंड जड. ते म्हणे लोखंड जड, मूर्खाना आलाय का, शाळा जातो नाही लोखंड जड असतं का. ते पोरग जरा चॅप्टरच होतं आपल्या. त्या पोरग तवा काय नाही म्हणलं. मग काय योगायोग जुळून आला, निवृत्ती महाराज 8-10 दिवसानं त्याच महाराजाचं त्याच पंचक्रोशीत कीर्तन. पोरग डबल त्या कीर्तनाला गेलं आणि योगायोगानं महाराजांनी त्यालाच उभा केलं. म्हणे सांग 1 किलो लोखंड आणि 1 किलो कापूस काय जड. ते म्हणे लोखंड जड. महाराज म्हणे मूर्खा. ते म्हणे थांबा, पुढचं बोलू नका. तो असं चालत 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 स्टेजवर गेला. त्याच्या हातात 2 गथुडे होते. त्याने 1 गथुडं महाराजाच्या हातात दिलं. ते म्हणे महाराज हिच्यात 1 किलो कापूस आहे, हिच्यात 1 किलो लोखंड आहे, तुम्ही मला 1 किलो कापूस फेकून आणा, मी तुम्हाला 1 किलो लोखंड फेकून. हो म्हणे आपण काय जड. इतके बाळे चॅप्टर असते. आम्ही एकाच्या घरी चहा घ्यायला गेलो निवृत्ती महाराज, आणि त्याच्या अंगणात अशी म्हैस बांधलेली होती. ती पोरग बाहेरच खेळतो. तर काय म्हणलं बिट्ट्या ही म्हैस दूध देते का. ते म्हणे नाही महाराज काढावं लागत. दुसऱ्याच्या म्हशी अर्ज केले की फरा 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 दूधच देतात असं काय. इतके बाळे चॅप्टर आहे महाराज. मग जर का बाळे असे असले तर त्याला सांगून फायदा आहे का. बाप म्हणतो मूर्खा, बिडी पेटून आणता आली नाही साधी जीवनात काय करणार आहे तू. बाळ्या मग तेव्हा बिडी धरतो बाबा, आणि मग बापापर्यंत येऊस तर बिडी हिजूच दे. बरं बिडी अशी इमानदार जाते जी वाढल्याशिवाय म्हणजे तिथूनच सुटके आणायला सुरुवात. बापापर्यंत येऊस तर अर्धी बिडी विजून जाते महाराज. बापापर्यंत येऊस तर अर्धी बिडी विजून जाते. मग बाप म्हणतो मूर्खानं आलाय का बाळ्या, बिडी पेतो म्हणे. बिडी पेणं चांगली गोष्ट नाही, बिडी पेणं चांगली गोष्ट नाही म्हणे. एक झुरक्याला एक ते पोरग जरा चॅप्टर होते म्हणे पप्पा तुमची बिडी मागच्या धोऱ्याला जाऊन टेकली तरी तुम्ही फेकून द्या ना. मला म्हणतात बिडी पिऊ नको. ऐकेल का बाबा. का बापाला सांगायचं काय नाही. जसं आपण वागू तसं लहान लहान मुलं, जशी मोठमोठाले लोक अनुकरण करतात त्यांना बघून लहान लहान मुलं अनुसरण करत असतात. एक बाप आणि एक मुलगा अशी बाजारात गेले महाराज. बाजारात गेल्यानंतर ते पोरग त्याच्या बापाला म्हणे पप्पा कांदे घ्या. बापाला कांदे घ्यायचे नव्हते. बाप म्हणे अरे हे काय कांदे आहे का म्हणे. कांदे असते म्हणे पंजाबला, हे मोठमोठाले कांदे. पंजाबला गेलो होतो यासाठी. अजून जर पुढे गेले महाराज, त्याला बटाटे दिसले. ते म्हणे पप्पा बटाटे घ्या. बापाला बटाटे घ्यायचे नव्हते. बाप म्हणे हे काय बटाटे म्हणे. बटाटे असते म्हणे पंजाबला. एखाद्या दिवशी गेलो होतो यासाठी. अजून जर पुढे गेले त्याला टमाटे दिसले. ते म्हणे पप्पा टमाटे घ्या. बापाला टमाटे घ्यायचे नव्हते. बाप म्हणे अरे हे काय टमाटे म्हणे. टमाटे असते म्हणे पंजाबला. एखाद्या वेळेस गेलो त्यासाठी सगळा बाजार झाला महाराज. पण त्या बापाने काही त्या पोराचं ऐकलं. मग दोघं अशी घराकडे वळाले आणि घरी जाता जाता ते बाप जर सकवला तरी बोलत मागं थांबले. पोरग पळतच घरात गेलं. घरात गेल्या त्याची आई म्हणे काय रे पिंट्या पप्पा कुठे होते म्हणे. हे का पप्पा आहे का म्हणे. पप्पा असते म्हणे पंजाबला. म्हणजे जसं त्यानं ऐकलं तसं आईला यदि आचरते श्रेष्ठ तर देवे तरोजना सहित प्रमाणम करती लोकस्तग्न वर्तते. येत वडील जय जय करती तया नाव धर्म ठेवीती. म्हणून आधी आपण सुधारणं गरजेचं आहे. बोलू तुम्हाला पटेल तुम्हाला ऐका. जर का घराचा करता चांगला असला तर घर चांगलं असतं. लक्ष द्या बरं का. घराचा करता चांगला असला तर घर चांगलं राहतं. गावाचा करता चांगला राहिला की गाव चांगलं राहतं. तालुक्याचा करता चांगला असला की तालुका चांगला राहतो. आणि देशाचा करता चांगला असला तर राम मंदिर होतं. विठाला करता चांगला असावा लागतो. महाराज सांगतो म्हणताय अधिकार आहे का तुम्हाला. महाराज म्हटले माझा अधिकार वेदाचा तो अर्थ ठाव एराणी वा हवा बारमाता किंवा तुकिता तुला नेसी ब्रह्म तुकासी आले.
किंवा मग तुकाराम तुकाराम नाम घेता कापी, एवढा महाराजांचा अधिकार. नुसता अधिकार असून जमत, अनुभव पण असावा लागेल. म्हणे चाखुनी सांगे माझा अनुभव आहे अंग्यानी, अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. हा घ्या माझा अनुभव भक्ती भाव भाग्याचा, किंवा तुका म्हणे येते पाहिजे अनुभव आणि शब्दाचे गौरव का म्हणे. संप्रदायात सगळ्यात जास्त जर का कशाला महत्व असेल तर ते अनुभवाला आहे. किती अभंग वाचले याला किंमत आहे का किती अभंग ध्यानात राहिले याला किंमत आहे. ध्यानात राहिले याला किंमत आहे. बरं किती ध्यानात राहिले याला किंमत आहे का किती अभंग अनुभवात आले याला किंमत आहे. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी आणि एक तरी ओवी अनुभवावी. वाचावी नाही अनुभवावी. जर का तुम्हाला पोहणं शिकायचं असेल तर कुणाची गाडी घ्यावी. ज्याला पावता येत नाही त्याची म्हणजे लवकर शिकल म्हणून. ज्याला चांगलं पावता येतं त्याची गाडी शिकले, त्याची गाडी घेतली तर पोहणं शिकता येतं. म्हणून माणसाला अनुभव असला पाहिजे. तुको बरा आहे अनुभव आहे का. अनुभव आले अंगा ते या जगात असे खूप प्रमाण आहे. तुको बरा आहे अनुभव आहे. बरं अधिकार आहे अनुभव आहे पण सांगणं हिताचं आहे का. हिताचं पण असावं लागेल ना महाराज. हिताचं असेल तर कुणी कुणाचं ऐकावं. बाबा जर का एखादा मोठा माणूस एखाद्या लहान माणसाला सांगत असेल आणि मोठ्याचं सांगणं लहानाच्या हिताचं असेल तर मोठ्याने लहानाचं ऐकावं. पण जर का लहान मोठ्याला सांगत असेल आणि लहानाचं सांगणं मोठ्याच्या हिताचं असेल तर मोठ्याने लहानाचं. आता तुम्ही बसलेले सगळे माणसं तुमच्यापेक्षा, आता मी वयानं मग नातू तुमच्यापेक्षा मोठाले असते आहे की नाही. पण जर का मी तुम्हाला तुमच्या हिताचं सांगत असेल तर तुम्ही मला असं म्हणावं का तू केवढा तू आम्हाला काय सांगतो. नाही महाराज, वयाचा आणि ज्ञानाचा संबंध जर का आपण वयाचा आणि ज्ञानाचा संबंध लावत असू तर आपल्याला ज्ञानेश्वरी वाचणं बंद करावं. का ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी वयाच्या 16व्या वर्षी लिहिली. शुकाचार्याने भागवत नावाचा ग्रंथ वयाच्या 16व्या वर्षी लिहिला. संभाजी महाराजांनी भूतभूषण नावाचा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी लिहिला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ वयाच्या 16व्या वर्षी घेतली. वय कमी आहे ना, वयाचा ना ज्ञानाचा संबंध नाही. काही लोक म्हणतात आम्ही उगाच पांढरे नाही झालो, तुला व्हिटॅमिन कमी पडले. पांढरे होण्याचा ज्ञानाचा काय संबंध आहे. आता मला सांगा निवृत्ती महाराज बाबा आता ह्या मिशी आल्या, काय केलं आपण याच्यासाठी. खत घातलं, पाणी घातलं, फवारणी केली, काय केलं आपण. काहीच नाही केलं. वय झालं, इच्छा नसती तरी आणि इच्छा असती तरी. पण मिशी आली म्हणजे अक्कल आली असं आहे का काही. मांजरीला बी मिशी आहे. मूर्खस्य गात्रांत वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धनते. मूर्ख माणसाचे अवयव वाढतात, ज्ञान वाढत. आज इथून पुढचे म्हातारे लय म्हणायची इथून मागचे आम्ही लय उन्हाळे पाहिले, आम्ही लय उन्हाळे पाहिले. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. आमच्या एवढे फॉरवर्ड आहेत का तुम्ही. म्हणून ज्ञानाचा आणि वयाचा संबंध नाही महाराज. जर का हिताचा असेल तर कुणी कुणाला सांगावं. जर का बायको नवऱ्याला सांगत असेल आणि बायकोचं सांगणं नवऱ्याच्या हिताचं असेल तर नवऱ्यानं बायकोचं, बायको नवऱ्याला हिताचं सांगते. कधी सुदर्शन महाराज 8-8:30 वाजले, दोघांची जेवण झाली की मग दोघे एका खोलीत बसतात आणि मग बायको नवऱ्याला हिताचं सांगते. ऐका तुमच्या भावाकडे पाहावं तर त्याच्या कपड्याची इस्त्री मोडत नाही आणि तुमचं मड कधी नेटातच आहे. मर मेले राब राबले तरी वाटण्या झाल्यावर तुम्हाला काय अर्धा एकर शिल्लक भेटणार आहे का. म्हणून आपल्या येडीचं ऐका. येडीचं आणि येडीचं ऐकावंच लागेल म्हणून मग आपल्या येडीचं ऐका. मी तर तमले सांगू पण पोटाकडे बघा.
गणेश महाराज म्हणले तर किती खुल्ल्या पाय बाय. या निवृत्ती महाराज म्हणते निवृत्ती महाराज आज 2 वर्ष असाच महाराजांना म्हणजे याच्या डोक्यात प्रकाश पडन. असं जर का बायको नवऱ्याला सांगत असेल तर नवऱ्यानं ऐकावं का? ऐकून आहे मला ओल्या फोकाना आणावं, अजिबात पाप लागत नाही. पण जर का बायको नवऱ्याला सांगत असेल ऐका, तुमच्या दारू पिल्याने आपल्या संपत्तीचा नाश व्हायला लागला, आपल्या इज्जतीचा नाश व्हायला लागला, गावातली लोक तुम्हाला नावं ठेवायला लागली, पाहुण्या रावळ्यात तुम्हाला इज्जत राहिली नाही. पाय पडते तुमच्या, ऐका माझं, नका पिऊ दारू, नका करू इज्जतीचा आणि संपत्तीचा नाश. जर का बायको तळमणीने सांगत असेल तर नवऱ्याने बायकोचं ऐकावं का? हिताचं आहे. हिताचं सांगणं कुणीही कुणाचं ऐकलं तरी चालतं. हिताचं सांगावं आणि हिताचं ऐकावं. महाराज काही काही लोक असे असतात ज्यांना हिताचं जरी सांगितलं तरी ते आपलं ऐकत नाही. मग तुकोबरा म्हणजे अशा माणसाला सांगून वेळ वाया घालवायचा नाही. मूर्ख अविश्वासी त्यासी बोध कैसा, व्यर्थ आपुली वाचा शुनू नये. किंवा तुकोबरांचं खूप तुका म्हणे ऐशी मती ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. अशा लोकांना सांगून काय फायदा आहे का? आडमुठ लोकांच्या नादी लागायचं नाही. त्याला सांगून आपला वेळ वाया घालवायचा. एखादा गावातला आडमुठ तुम्हाला येऊन म्हणला ना हल्या दूध देतो, हल्या, त्याला म्हणा त्याच दुधाचा चहा पिऊन आलो. त्याच्या नादी लागून काय फायदा आहे का? आम्ही आता येता गावातून येता एक मला म्हणे महाराज कुठं खेळ आहे आज? खेळ कुठं खेळ आहे आज? म्हणलं हाय वो खेळ. म्हणे मी महाराज म्हणे मी देवाला मानत नाही. म्हणलं काय अडचण नाही. म्हणे काय असे कीर्तन करत हिंडतो म्हणे मी देवाला मानत नाही, तुला काहीच वाटे ना का? म्हणलं मला काय वाटणार आहे, हे डुकरेन कुत्र मानतच नाही. बोलण्याला प्रमाण आहे महाराज. नाही तरी बा थोडी श्वान शुक्रे बाकुडी. श्वान म्हणजे आणि शुकर म्हणजे, मग त्याच्या नांदी लागून काय फायदा आहे का? असा माणूस मानतच नाही. आता घुबडाला सूर्याचं अस्तित्व मान्य नाही. सूर्य नाही का? सूर्य आहे, घुबडाला दिसत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम आहे. तसं काय घुबडांना नाही कळत गावात कीर्तन महोत्सव चालू आहे, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे ना. म्हणून अशा मूर्खांना सांगून फायदा, आपल्या हिताचं असेल आपण ऐकावं. महाराज म्हटले, महाराज सांगताय सांगणं हिताचं आहे का? महाराज म्हटले हिताचं आहे. ऐकी रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. सांगणं हिताचं आहे बाबा, अनुभवाचं आहे, अधिकाराचं आहे आणि हिताचं सुद्धा आहे. पण बाबा वैकुंठवासी परमपूज्य हरिभक्त परायण नामदेव महाराज पाटडे म्हणायचे, जगात प्रत्येक गोष्टी मागे शास्त्र आहे. कसं चालावं याला शास्त्र आहे, कसं बोलावं याला शास्त्र आहे, काय बोलावं याला शास्त्र आहे आणि कसं बोलावं याला सुद्धा. तर शास्त्राने असे 3 वर्ग केलेत. शास्त्राचं म्हणणं असं आहे, काही गोष्टी विचारल्या तरी सांगू नये, काही गोष्टी विचारूच तर सांगू नये आणि काही गोष्टी न विचारता सुद्धा सांगाव्या. तुम्ही कोण आहे विचारते महाराज? शास्त्राचा पहिला नियम विचारलं तरी सांगू नये. काय असं? एखाद्यानं तुम्हाला दारूचं दुकान विचार, त्याला सांगावं का? सांगू नये महाराज. त्याचा हात धरून त्याला दारूच्या दुकानात घेऊन जावं, त्याच्याकडे पैसे नसेल तर आपल्या पैशानं पाजावं आणि फुल करून मंडपात आणून. सज्जन माणसाची लक्षणं आहेत नाही. 200 रुपये जाईन पण नाचतो होईन ना सप्त्याचा. आणि ही दुर्योधनाची आवलाद आपलीच आहेत महाराज. काही काही लोकांना असं सप्त्याचं पंपलेट दाखव ना, ते असं पद्धत. अरे 7 दिवस झोपू देत नाही. आता तू 7 दिवस तिकडे गावाच्या बाहेर जाऊन मर, तिकडे पड, गावात येऊ नको 7 दिवस. हे आपलेच माणसं आहेत ना महाराज. काय काय गावात मग सप्ते करायला त्रास होतो लोकांना, तमाशे करायला त्रास होत नाही. सप्त्याची मीटिंग बसली निवृत्ती महाराज, मग लोक म्हणते करायचं का यंदा? यंदा करायचं? यंदा करायचं असेल तर मागच्या हिशोबाचं बोल. एक मग तुम्हाला मागचं काढायचंय का? मागचं काढायचं तुम्हाला ही वय आणि सप्ता तुम्ही. आणि ह्या उलट जाऊ तमाशाची मीटिंग बसते बाबा. 2-4 गावातले सज्जन माणसं म्हणतात बाबा यंदा तमाशा आणायचा नाही, गावात पोरं काय तमाशा नीट होऊन देती नाही, गौतमी पाटील आपल्याला आणायची, यंदा तमाशा आपल्याला गावात आणायचा नाही. उठलाची का आणायचं नाही बुवा? आपल्या गावाचा नियम बाई नाचल्याशिवाय पांढरेल पाणी नाही. मग तुम्ही पा लोक म्हणे अरे पण मग पैसे 100 शिल्लक घ्या. मग ज्याच्या हातात वही मग तो माईकावर बोलणार, दांगडू करू नका, धिंगाणा करू नका, मोठ्या कष्टाने बाई गावात आणली, गावाचं नाव घालू नका. खालून त्याचाच पोरग म्हणतो वन्स मोर शांताबाई. हे म्हणे कोणचं आरडलं रे? हे म्हणे तूच आहे. म्हणजे असे लोक आहेत महाराज. मग अशा लोकांना काही सांगून फायदा आहे का? मग महाराज म्हटले दारू पिणारा असेल त्या माणसाला सांगून फायदा. बरं हे पिलेलं कुणाचं ऐकत नाही, कुणाचंच ऐकत नाही महाराज. मी आळंदीला शिकायला असताना जेव्हा त्या भागात जर का कीर्तन करायचं असलं तर मग बसनं फिरावं लागेल. बसनंच फिरतो म्हणा, पण आता आमच्या गणेश महाराजाची गाडी असल्यामुळे आम्हाला काही जास्त ताण घ्यायचं का? या अगोदर पण मी बसनंच फिरायचो बाबा. बसनं फिरायला की मग बसचे अनुभव लय खतरनाक असते बाबा. मग मी असं एका ठिकाणी कीर्तनाला चाललो, बसमध्ये जाऊन बसलो. आता ते पुणे तिथं गेलं की मग आता हे धोतर आणि कपडे हे पाहिलं की लोकांना जरा मजाक वाटते, मजाकचा विषय वाटतो. आता पोरी जीन्स पॅल घालून घेण्याला
आम्ही ह्या वयात धोतर नाही घालून ठेवलं म्हणल्यावर लोकांना वाटतं अरे. मग आपण असं बसमध्ये चढावं तिथं पुढच्या सीटवर एखादा सज्जन बसलेला असतो, टाय गी घातलेली, त्याने इनगिन केलेली असते. मग तेव्हा आपल्याला पाहतो तेव्हा ओ महाराज मागे वा मागे वा मागे, जस काय बसेच्या सासऱ्याची. आता आपल्या अंगात कपडे असते, आपल्याला बोललं जात नाही. मग आपण काय करायचं, मुकाट्या जाऊन मागं त्याच गाडीत एखादा पेल्या, तेव्हा सगळे शिटा सोडणार ना आपल्या शेजारी येऊन बसणार. असाच एक सज्जन आपल्या शेजारी येऊन बसला. येऊन बसला आणि तुम्ही आपला पाय खाजवा लागला. म्हटलं बाबा पाय कोण खाजवता? ते म्हणे तुमचा. मग आपला कुठे? म्हटलं तुमचा कुठे मला माहित आहे का? बसला मग त्यानं आपल्याकडे कपडे पाहिले. म्हणे महाराज आहे काय? महाराज आहे. मला तुला कपड्यानं ऊस कापणारा वाटलो. महाराजाचे ना बाबू दर्शन घेऊ दे म्हणे. दर्शन काय म्हटलं देव? दर्शन घेऊ द्या म्हणलं. दर्शन म्हणे नको. म्हणलं नको राहू द्या. पहिलं दर्शन टाईट काम असतं ते. पहिलं दर्शन त्यांनी ते अर्धी जादूची बाटली पिलेली होती ना, अर्धी त्याच्या हातात होती. म्हणलं घ्या बाबा आता काय करता? ते म्हणे असं कसं? तुम्ही बाटली धरा मी दर्शन घेऊ.